नमस्कार. थेट अचूक बिंदासमध्ये आपलं स्वागत. आज जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये धनंजय मुंडे आहेत. धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेमध्ये आणि राज्याचा कारभार कसा चालतो त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम, त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं, ते बजावत आहेत. एकूणच धनंजय मुंडेंचा हा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय, गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरचा, नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबरचा, या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. मी स्वतः माझे स्वतःचेही काही प्रश्न आहेत, माझ्या सहकाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. सर्वात आधी धनंजय मुंडे, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. पहिल्यांदा आपण आपल्याला पुष्पगुच्छ देऊन आम्ही तुमचं स्वागत करतो. थँक्यू. प्रश्न येतच राहतील. त्यानंतर एक असं आहे की शेतकऱ्यांचा दौरा शरद पवारांनी केला. कर्जमाफी करा असं त्यांचं म्हणणं होतं. या सरकारला 6च महिने झालेले आहेत. तुमचं सरकार 15 वर्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार 15 वर्ष राज्यात होतं. तुमचे काही धोरणं चुकीची होती म्हणून ही वेळ आली असं सुधीर मुनगंटीवार जे अर्थमंत्री आहेत ते म्हणतात. मूळ दोन यातले महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक, आम्ही आत्ता दौरा करून आदरणीय पवारसाहेबांनी जी कर्जमाफी मागितली ती कर्जमाफी सरसकट नाही मागितली. ज्या गावांना या सरकारने 50% आणेवारीच्या आत दुष्काळी म्हणून घोषित केलेलं आहे अशा गावांनाच कर्जमाफी द्या. कारण ती कर्जमाफी दिल्याशिवाय तिथल्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचं येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर पेरणी करता येणार नाही. त्यांच्या हातावर पैसे नाहीत. कारण त्या भागात सलग 3रं वर्ष दुष्काळ पडलेला आहे आणि कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण पुनर्गठन करणं म्हणजे काय, तर मागचं कर्ज कंटिन्यू करणं आणि ते रेग्युलरमध्ये आणणं. याचा अर्थ शेतकऱ्याच्या हातात पैसे जाणार नाहीत. म्हणून आम्ही ही मागणी केली. ती शेतकऱ्यांची भावना होती. ती स्वाभाविक जी भावना आमच्यासमोर आली, ती स्वाभाविक भावना आम्ही सरकारकडं काल मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेली आहे. याच्यात आता सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं काय म्हणणं आहे, मागं काय झालं, तर आता त्यांचं म्हणणं आहे की 15 वर्षात असं झालं, तर 15 वर्षात 65,000 कोटीचं कर्जही माफ झालं ना. म्हणजे एकदा ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला आणि ती अडचण एवढी मोठी होती की त्या काळामध्ये त्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचं काम केलं. पण ते 7-12 कोरा करायचं काम केलं तर आज आम्ही म्हणलं ठीक आहे, 5 जिल्ह्यामध्ये किंवा 24,000 गावं 50% आणेवारीच्या खाली आहेत, त्या गावांना आपण कर्जमाफी द्या, त्यांना पीक कर्ज द्या. कारण पुनर्गठन केल्याने त्यांना कर्ज पुन्हा मिळणार नाही. जरी आज सरकार म्हणत असलं तर वस्तुस्थिती जमिनीवर असं होणार नाही. नाही मुंडे साहेब, एक साधा प्रश्न आहे की 15 वर्ष सरकार राबवताना काँग्रेस एनसीपी सिंचनाच्या संदर्भात नीट नियोजन झालं नाही. मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो दुष्काळ आहे, ते खूप वाईट परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये. सिंचनाचं नियोजन नीट झालं नाही म्हणून ही वेळ येते. पाणी म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना जर व्यवस्थित राबवली असती, छोटे छोटे बंधारे तयार करण्यात आले असते, तर कदाचित ही इथपर्यंत वेळ आली नसती. मोठे मोठे डॅम बनवून फक्त पैसे ठेकेदारांच्या खिशात गेले, प्रत्यक्षात पाणी काय साचलंच नाही. पहिल्यांदा तुम्ही जे म्हणताय हे खरं वास्तविकतेला धरून नाही आहे. तुम्ही म्हणता मराठवाड्यात बंधाऱ्याचे काहीच कामं झाले नाहीत, तर मग गोदावरी नदीवर जे काही बॅरेजेस झाले ते या 15 वर्षातलेच आहेत. मांजरा नदीवर जे बॅरेजेस झाले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय अजितदादा पवारांनी केलेले, ते मांजरा नदीवरचे बॅरेजेस ते याच काळात झालेले आहेत. मी एक उदाहरण देतो, जे सर्वात मोठा प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये अप्पर कुंडलिका मोठा साठवण धरण आहे, ते कधी काळाचं आज 85% त्याचं काम पूर्ण झालं आहे. ते कधी झालं. अडचण काय आहे की सलग 3 वर्षापासून या राज्यामध्ये त्या भागात, त्यातले त्यात मराठवाड्यात आणि विदर्भातल्या काही भागामध्ये पाऊस पडला नाही. म्हणून झालेल्या कामाच्या साठवण तलावामध्ये की असतील बॅरेजेसमध्ये असतील पाणीच आलं नाही. शेवटी विषय हा पाणी जिरलं नसेल तर पाण्याची पातळी खाली गेली. तेच म्हणतोय ना. मला सांगा की जसं पंजाब असेल, हरियाणा असेल, ठिबक सिंचन योजना असते किंवा पाणी अडवा पाणी जिरवा अशी काही योजना असते, त्या तिथल्या सरकारने ती राबवलेली आहे. तिथे आपल्यापेक्षा जास्त दुष्काळ आहे राजस्थानमध्ये. पण महाराष्ट्र एवढं पुरोगामी आहे, आर्थिकरित्या सबल आहे. ह्या सगळ्या योजना जर नीटपणे केल्या असत्या तर कदाचित इथपर्यंत वेळ आली नसती. आता मला मी आपल्यालाच या चर्चेच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो. आज मराठवाड्यामध्ये 1000 फुटावर बोर घेतलं तरी पाणी लागत नाही. आता पाण्याचं खालचं नियोजन तर सरकारने करायचा विषय नाही आहे. सलग 3 वर्षापासून सरासरीपेक्षाही
कमी पाऊस पडल्यामुळं पाण्याची अडचण या भागामध्ये निर्माण झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता नियोजन झालं नाही तर पाणलोटचे कामही झाले, बंधाऱ्याची कामही झाले, कोल्हापुरी बंधाऱ्याची कामं, छोट्या बंधाऱ्याची, मोठ्या बंधाऱ्याची कामं झाले, साठवण तलावही मोठी झाली, मोठी बॅरेजेसही मोठ्या नदीवरती झाली. पण त्या बॅरेजेसमध्ये जर पाऊस पडला नसल्यामुळं ती बॅरेजेसच्या क्षमतेनं पाणीच थांबलं नाही, पाणीच त्याच बॅरेजेसमध्ये आलं नाही, साठवण तलावामध्ये त्या क्षमतेनं पाणी नाही आलं, तर ते पाणी पर्क्युलेट होऊन जमिनीत तरी कसं जाणार आहे? हे एक भाग असा आहे की ज्या संकटाला मागच्या सरकारकडं आरोप केला जातो, ते संकट नैसर्गिक संकट आहे. त्यामुळं आज आपल्याला समोर ही अडचण येते आणि त्यातले त्यात मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती गंभीर आहे, हे मान्यच केलं पाहिजे की आज तिथली भूजल पातळी अतिशय खोल गेलेली आहे. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस चांगला पडला आणि सलग 2-3 वर्षे जर ही केलेली कामं, साठवण तलावाची केलेली बॅरेजेसची कामं ही जर पूर्ण क्षमतेनं भरले तर नक्कीच मराठवाड्याची परिस्थिती पाण्याची बदलेल. मुंडे